नमस्कार मंडळी, आरपी फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आज आपण मस्त अशी एक वेगळीच रेसिपी बनवणार आहे. हे आहे ॲव्होकाडो. हे खूप महाग असतं, 130 रुपये ह्याची किंमत आहे. मग एका सँडविचची किंमत किती असेल तुम्ही विचार करा. तर आपण आता ह्याचं सँडविच बनवायचं. तर आपण कसं बनवायचं ते बघूया. सगळ्यात आधी आपण कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. एकदम बारीक चिरायचा कांदा, आपल्याला जास्त मोठा चिरायचा नाहीये. आता आपण टोमॅटो पण असाच बारीक चिरून घ्यायचा आहे. टोमॅटोच्या बिया काढून घ्यायचे, कारण टोमॅटोच्या बियांनी मी असं ऐकलं होतं की किडनी स्टोन होतो. तर मी शक्यतो कधी टोमॅटोच्या बिया वापरत नाही, शक्यतो काढूनच यूज करते. आता आपण टोमॅटो पण असाच बारीक करून घ्यायचा, म्हणजे एकदम बारीक करायचा. आता टोमॅटो आणि कांदा आपण हे दोन्ही पण बारीक करून घेतले. आता हे जे फ्रूट आहे ते आणताना आपण काय करायचं, जास्त हिरवा आणायचं नाही, चॉकलेटी कलरवर जे असतं ते आणायचं. कारण मग जे आतलं जे त्याच्यातला जो गर आहे तो एकदम अगदी व्यवस्थित असा स्मॅश होतो. मग नाहीतर मग ते जर वरून कच्चा असेल तर मग ते आतून पण कच्चंच असतं, तर ते पटकन असं स्मॅश होत नाही. म्हणजे आपला बटाटा वगैरे असतो ना, तसं हे स्मॅश होतं. तर आता आपण ह्याची जी बाहेरची साल आहे ती सगळी आपण काढून घ्यायची आहे. कधी कधी 2-3 माणसांसाठी फक्त ही ह्याची अर्धी बाजू पण बास होते सँडविचसाठी. तर अर्धी बाजू जरी घेतली आणि अर्धी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही ती नंतर जरी वापरली तरी चालतं. कारण कधी पण मला कधी खाऊ वाटलं सँडविच तर मी मस्त असं ह्याचं सँडविच बनवते आणि खाते. खूप टेस्टी असतं आणि प्रोटीनयुक्त आहे आणि डाएटमध्ये वगैरे तुम्ही खाऊ शकता. ह्याच्यामध्ये जी बी आहे ती आपल्याला काढायची आहे. आता ही जी बी आहे ती आपण काढून घेतली. आता हे स्मॅश होतं, पण आपण लगेच याला डायरेक्ट स्मॅश करायचं नाहीये. आपण त्याचे छोटे छोटे पीस करूया आणि छोटे छोटे पीस केल्यानंतर आपण थोडंसं त्याला स्पूननी स्मॅश करूया. आता मी अख्खं जे आहे ते ॲव्होकाडो वापरलंय. तर तुम्ही सुद्धा, तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल. आणि एक ह्याची अजून एक प्रकार आहे, त्याचा व्हिडिओ मी बनवेन, मी आत्ताच तुम्हाला सांगत नाही. पण हे जे आहे ते आपण अजून एका दुसऱ्या गोष्टीसोबत खाऊ शकतो. तर तुम्हाला ते डायरेक्ट व्हिडिओमध्ये दाखवेन, तुम्ही नक्की एकदा ट्राय करू शकता. आता आपण हे काढून घ्यायचं एका बाउलमध्ये. आपण जे केलंय, कट केलंय ना, ते जे आहे ते आपण ह्यात काढून घ्यायचं आणि ह्यात काढून घेऊन आपण काय करायचं, थोडंसं त्याला किंचित असं स्मॅश करायचं. आता आपण थोडंसं ह्याला स्मॅश करून घेतलंय. आता त्यामध्ये आपण एक टोमॅटो टाकलाय, एक ॲव्होकाडो घेतलाय, एक टोमॅटो घेतलाय आणि एक कांदा घेतलाय, तो पण अगदी बारीक चॉप केलेला घेतलाय. आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकू, जास्त नाही टाकायची, थोडीशी किंचित, ती पण चवीसाठी. आपण ह्यात टाकणार आहे कोथिंबीर, ती पण थोडीशीच. आता मी मागं एक शॉर्टचा व्हिडिओ टाकला होता, कोथिंबीर 10 ते 15 दिवस कशी काय टिकते. तर बघा, ही कोथिंबीर आता एवढी चांगली टिकली आहे. त्याच्यानंतर ती मी वापरलीच नव्हती व्हिडिओला, कारण आम्रखंड श्रीखंड वगैरे बनवलं होतं, तर मग कोथिंबीर वापरण्याचा काही विषयच आला नाही. तर बघा, तिला थोडं सुद्धा काय झालेलं नाही आहे त्या कोथिंबीरला. तुम्ही सुद्धा अशीच कट करून सुद्धा ठेवली तरी चालते कोथिंबीर. ह्याला काय असंच निवडून फक्त ठेवायची गरज नाहीये. कोथिंबीर टाकायची टेस्टसाठी, कोथिंबीर नाही टाकली तरी चालेल. आणि मग त्याच्यानंतर त्यामध्ये आपण आता लिंबू टाकायचं, एक अर्धा टाकला तरी चालेल, जास्त काही गरज नाही टाकायची एवढी. नंतर आता आपण इथं ब्लॅक पावडर टाकायची, थोडीशी किंचित टाकायची, अर्धा चमचा. तुम्हाला किती क्वांटिटी तुम्ही बनवणार आहे त्यानुसार तुम्ही ब्लॅक पेपर पावडर टाकू शकता. आणि थोडंसं पिंक सॉल्ट किंवा व्हाईट सॉल्ट टाकलं तरी चालेल, ते पण चवीनुसार. कारण आता आपण ह्याला ब्रेडला नंतर आपण बटर लावणार आहे, तर बटर लावलं आणि मीठ टाकलं तर जास्त खारट लागतं.
तर त्याचं एक मिळून कॉम्बिनेशन जे होतं तर मीठ जास्त लागतं, त्यामुळं ह्यातच मीठ आपण टाकताना थोडंसं कमी टाकायचं आहे. आता आपण हे सगळं एकत्र करायचं आहे. आता ह्यामध्ये टोमॅटो आणि कांदा मला जसा आवडतो तसा मी टाकला, पण तुम्ही जेव्हा कधी कराल त्यावेळेस तुम्ही ते फ्रूट जे आहे ते तुम्ही जास्त टाका आणि कांदा टोमॅटो थोडासा कमी टाकला तरी चालेल. आता आपण इथं ब्रेड घेतलाय. तुम्ही इथं ब्राऊन ब्रेड घेतला किंवा सँडविचचा ब्रेड घेतला किंवा मिल्क मेड घेतला, कुठला पण घेतला तर चालतो ब्रेड. आता आपण हे याच्यावर असं पसरवायचं आहे अगदी व्यवस्थित असं. हे अगदी अगदी व्यवस्थित असं लावून घ्यायचंय. ह्याच्यावर दुसरी पण स्लाइस ठेवायची आणि दुसरी स्लाइस ठेवल्यानंतर आपण पॅन गरम करून घेतलाय. आता आपण या पॅनवर सगळीकडं असं बटर हे पसरवून घ्यायचंय आणि आता आपण हे त्याच्यावर थोडंसं गरम करायचं. गरम करताना थोडंसं त्याला असं प्रेस करायचंय. प्रेस केल्यानंतर अगदी व्यवस्थित असं व्यवस्थित असं बटर लावून घेऊया. बटर लावून घेतलं की मग नंतर आपण व्यवस्थित ब्राऊन कलरवर आपण भाजून घेऊया. हे बघा आत्ताच लगेच त्याचा कलर चेंज झाला. तुम्ही थोडासा मीडियम फ्लेमवर गॅस करायचा आहे, नाहीतर ते करपून जाईल मग. तर मस्त असं सँडविच आपलं तयार झालंय. ह्यामध्ये तुम्ही चीज पण ऍड करू शकता, पण चीज नको, कारण चीज घातल्यानंतर त्याचं जे म्हणजे काही जे आपल्याला त्याच्यातून ज्या काही गोष्टी मिळतात त्या मिळणं तर लांबच, ते फक्त चीज सँडविचच होईल, तिथं ॲव्होकाडोचं काहीच राहणार नाही. तर आपण दोन्ही बाजू अशा व्यवस्थित अशा भाजून घ्यायचे आणि भाजून घेतल्यानंतर मस्त असं गरम गरम खायचंय आपण हे सँडविच. तर मंडळी मस्त असं आपलं सँडविच जे आहे ते तयार झालंय. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. ही मी माझ्या मनाची रेसिपी केलेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ट्राय करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.